खूप लवकर होतो 5 मिनिटामध्ये तुमचं ऑपरेशन झालं मुलं कसे जाईल आणि ऑपरेशन कधी गेलं तुम्ही ऑपरेशन नंतर काही त्रास झाला तुम्हाला ऑपरेशनच्या वेळेस काही त्रास झाला होता काहीच नाही ना कुठं करतं ऑपरेशन तुम्हाला विचारतो तुम्हाला किती बाळ आहेत तुम्हाला किती बाळ आहेत किती वर्षाचे एक आहे 6 वर्षाची आणि एक आहे 3 वर्षाची. एक 6 वर्षाची आणि 3 वर्षाची दोन्ही मुली आहेत की मुलं आहेत दोन्ही मुली आहेत आता अजून बाळ पाहिजे मुलगा वंशाला दिवा नाही पाहिजे मला काय करता आहे मला बाळ नाही पाहिजे तर तुम्ही ऑपरेशन नाही केलं मला तो पण काय करणार जर बाळ पाहिजे तुम्ही काय करणार त्याच्यानंतर तुमचे आता हे बाळ आहेत तुमचे हे 2 बाळ झाले तुम्हाला आणि गर्भपात किती झाली 2 बाळ आहेत 2 गर्भपात झाले गर्भपात काय वेळा झाले म्हणजे एक फक्त 6 महिन्याची होती हे 6 महिने होती तेव्हा पाळली होती आणि 2 वर्षाची तेव्हा मला पाहिजे हे 2 वर्षात तेव्हा पाहिजे नव्हतं तेव्हा पाहिजे मात्र म्हणून काय करतो मग काहीच नाही केलं तुमच्या घरी झालं आहे का काही तुळशी झालं आहे झालं ते घरी गेल्या उठून टाका बरं उठून टाकून द्या हां तुळशी आहे काय माहिती मग उठून द्यायचं समजलं का काय मला म्हणायचं आहे की जो अंश आपला आहे ना जे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे दोघांच्या प्रेमाचं प्रतीक आहे जो अंश आपला होता त्याला आपण आपल्याला पाहिजे नाही म्हणून काउंट ठेवून दिलं 2 वेळा केला आपण असं पण ते आपल्याला नको होतं तर आपण त्यासाठी काही दुसरी उपाययोजना केली असती चालली असती आपल्याला प्रॉपर्टी बसवत आली असती जी आपण बसवली नाही आपल्याला बाळ नाही पाहिजे तर आपण त्यांनी कसं ऑपरेशन केलं असं नाही कोणाला सगळं सोडली प्रॉपर्टी काय होतं तुला एकदम पातळ झाली होती मग दवाखान्यात किती वेळा गेले दवाखान्यात 2 वेळा केला किती पातळ झाले किती वर्ष झालं तसं पण काही काही सांगितले नव्हते ना पण मग पातळ होणं चांगलं आहे ना नाही खराब नाही झाली ना प्रॉपर्टीमुळे खराब नसते बरं त्याचा काही म्हणजे जर काही प्रॉब्लेम असला तर ट्रीटमेंट घ्यावं लागते आता प्रॉपर्टीचा विषय सांगतो कसा असते 2 मिनिटांनी सांगतो जास्त आता तोपर्यंत तुम्हाला मी सांगितलं ते तुम्हाला लक्ष झालं तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी काय झाल्या की आपण बाळ नाही पाहिजे तर आपल्याला काय करावं लागते एक तर प्रॉपर्टीचा विषय असतो प्रॉपर्टी बसायला पाहिजे प्रॉपर्टी नाही तर मग अंतरायझेशन असते आपल्याकडे दर 3 महिन्या घ्यायला अंतरायझेशन असते आपण 2-3 वर्ष आपण त्याच्यावरती आपण काढू शकतो दर 3 महिन्यांनी घेऊन आणि नंतर आपण एक विशिष्ट वेळेनंतर त्यांनी ऑपरेशन केलं काही नाही तसं ऑपरेशन करून घ्यायचं म्हणून त्यांना पहिले विचारलं नाही की ऑपरेशन केलं का हो त्यांना काही त्रास आहे का नाही आहे ना काहीच त्रास नसतो ऑपरेशनचा ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे होतं 2 वेळा आपण काय केलं गर्भपात केला ते ऑपरेशन करायला गेलो ना दवाखान्यामध्ये सरकारी दवाखाना मेन हॉस्पिटल तिथं दवाखान्यामध्ये मी ऑपरेशन करायसाठी 2 महिने फिरले 2 महिने फिरल्यानंतर मला तिथचे सगळे छोटे डॉक्टरांना सही वगैरे दिले त्याच्यानंतर मला काय म्हणतात की काही तुम्ही घरी तर मी तुम्हाला फोन करून सांगतो की मी ऑपरेशनच्या दिवशी मी घरी तपासते म्हणून का बरं आपल्या आशाताई आंगणवाडी सेविका कोणी भेटले की तुम्हाला ते भेटले होते पण ते माझ्या सिजर आहे ना सिजरच्या कारण त्याने केस घेतला बरोबर आहे सिजर आहे की तुमचं त्यामुळे तुमचं ठिबक टाकीचं ऑपरेशन करणं चुकीचं असतं धोकादायक असतं तुम्ही सिजर होतं का नाही सिजरच्या वेळेस तुमचं ऑपरेशन झालं असतं पण सिजरच्या वेळेस माझी हालत खराब होती मला त्याच्याकडे आता 2-3 गोष्टी लक्षात ठेवा एक म्हणजे आपलं ऑपरेशन होण्याकरता आपल्याला लेप्रोस्कोपीचं ऑपरेशन करता येतं म्हणजे तुम्हाला जर करायचं असलं समजा तर लेप्रोस्कोपीचा जेव्हा कॅम्प असेल तर तेव्हा आपण ऑपरेशनला आपण नाव द्यायचं लेप्रोच्या कॅम्पमध्ये ऑपरेशन होते पण पाळीचा 5 दिवस पाहिजे आपल्याला माझा तो ऑपरेशनचा कॅम्पचा दिवस आणि तुमचा पाळीचा 5 दिवस हा एकत्र कधी येईल का त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल पहिले पाळीच्या 5 दिवस प्रॉपर्टी बसून घ्यावं लागेल प्रॉपर्टी बसवल्यानंतर आपण कधी गेलो समजा ऑपरेशनच्या दिवशी तर आपलं ऑपरेशन होऊ शकतं नाहीतर आपण त्याचा पाळी आणि त्यामध्ये जे संबंध आले समजा मग आणि त्यावेळेस ते दिवस राहिले समजा 10-12 दिवशी आपण करून घेतो आता 8-9 महिन्याच्या कशी काय होणार तुमचं ऑपरेशन पण झालेलं आहे
आणि तुम्हाला 8 महिन्याचं बाळ पण पोटामध्ये फिरतं. तुम्ही काय म्हणणार की ऑपरेशन करणारे मूर्ख होते, त्यांनी माझं ऑपरेशन केलं गमावलं. चूक कोणाची आहे? त्याच्याकरता पहिले पाडीच्या पातळीशी जायचं आणि प्रॉपर्टी बसवून घ्यायची, बरोबर आहे. हा जर असला त्याला म्हणजे पर्याय आहे. त्याच्यानंतर जेव्हाही कॅम्प असला यांना नाव देऊन द्यायचं आपलं की तुमचा लेकरूचा कॅम्प कधी असो म्हणा, मला सांगा मी ऑपरेशन करतो. किंवा लेगॅडीमध्ये ऑपरेशनचे कॅम्प चालू असतात लेकरू, त्यांना सांगा तुला लेकरूचं ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे आपलं ऑपरेशन होऊन जाते. ठीक आहे. आणि तिसरं ऑप्शन असं आहे की खूप सुरक्षित ऑप्शन आहे की आपल्या जर पुरुषांनी ऑपरेशन केलं तर मला त्रास आहे, समजा तुम्हाला त्रास आहे की तुम्हाला त्रास आहे, तर मग पुरुषांनी करायला लावायचं की त्याने पुरुषांनी केलं तर ऑपरेशन ते आज सकाळी जाणार, संध्याकाळपर्यंत आपण घरी येणार आणि दुसऱ्या वर्षी तो कामाला आपला सुरू होतो. म्हणजे ऑपरेशन केलं की नाही असं माहीत पडतं. स्त्रियांचं ऑपरेशन केलं तर थोडासा त्रास जातो. त्यांनी ऑपरेशन केलं 7 दिवस घरी राहावं असेल, दवाखाना राहावं असेल, त्याच्यानंतर महिनाभर कोणतरी बोलावं लागलं असेल घरी स्वयंपाक करायला, आहे की नाही. आणि लेकरूचा कॅम्प केलं तर लेकरूचं जर ऑपरेशन केलं तर ते लवकर होते, पण त्याला एक थोडासा त्रास होतोच. 2-3 टाके मला डॉक्टर. आणि जर पुरुषांनी केलं समजा तर सकाळी जाऊन संध्याकाळी तो घरी ऑपरेशन म्हणजे ह्या गोष्टी चांगल्या होतात. तर तुम्हाला मी 3 ऑप्शन दिले. पहिल्यांदा प्रॉपर्टी बसला, नंतर लेकरूचं किंवा मग आपल्या पुरुषांना तयार करा. आताच मी एका गावातून त्या गावातून एका महिलेला म्हणजे मला माहीत पण नव्हतं, त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी ऑपरेशन नाही करत नाही, माझ्या पुरुषांना मी तयार करत आहे. किती चांगलं ऑपरेशन बाई. तर मी त्यांना सत्कार करून आलो. त्यांना पहिले वाटलं की बाबा माझं काही तुम्ही हे करताय काय, मला नाही असं त्यांनी कौतुकच केलं आहे, सत्कारच केला आहे तुमचा. कारण की तुम्ही ही गोष्ट सांगितलेली आहे की आम्ही तुम्हाला सांगायला पाहिजे पुरुषांना ऑपरेशन करायचं. त्यांनी ते खूप छान सांगू शकता. त्यानंतर आपण काहीकडे बोलूया. तुमचं काय किती वेळात मला किती असेल? 5 वर्षाचा, 6 महिन्याचा. हे कुठून झालं ऑपरेशन? तुम्ही ऑपरेशन काय केलं? सीझर मध्ये ऑपरेशन केलं ना, सीझर मध्ये कुठे भीती वाटते? सीझर मध्ये उलट चांगलं असते. तुम्ही जर गेला का नाही तुमच्या ऑपरेशनला डिलिव्हरीला, तेव्हा सांगायचं असतं की मला ऑपरेशन पण करायचं आहे. सीझर आणि ऑपरेशन काय केस होते? बस तिथं बस. आता तुम्हाला ऑप्शन काय आहे? तुमची पाळी आली का ना? पाळी आली नाही. किती महिने झाले? 5 महिने झाले, 6 महिने झाले. आता तुम्हाला पाळी यायची वाट पाहावी लागेल. पाळी आल्यानंतर 5 वर्षी जायचं, मी यांना सांगितलं तसंच प्रॉपर्टी बसून घ्यायची आणि जेव्हाही लेकरूचा कॅम्प असेल त्यावेळेस लेकरूचं ऑपरेशन करून घ्यायचं. किंवा तिसरा पर्याय सांगितला पुरुषांना. आता अजून मोठा प्रश्न असतो, पुरुष नाही म्हणतात. पुरुषांना होण्याकरता तुम्ही जाय ना, त्यांना पहिले विचारतो तुमचं माझ्याकडे माहिती नाही, तुम्ही आयडी काय करू शकता? ते म्हणतात मी चंद्र आणू शकतो, सुंदर नाही पाहिजे. फक्त तुम्ही काय करायचं? ऑपरेशन करायचं. एवढं केलं की तुमचं. तर थँक्यू. मी सांगितलेली माहिती तुम्हाला म्हणजे तुमच्याकरता फायदेशीर आहे आणि ते जर तुम्ही केलं तर तुमचं जीवन चांगलं होईल. अजून जीवन चांगलं आहे तुमचं, अधिक चांगलं होईल. आणि पुरुषांनी जर ऑपरेशन केलं तुमच्या घरच्या तर तुमचं प्रेम खूप आवडेल की तुम्ही मग आयडी काहीतरी केलं पाहिजे असं होईल. तर चांगलं आहे ते. आणि मुलांचे लसीकरण घरात करून घ्यायचं. 1.5 महिना, 2.5 महिने, 3.5 महिने. जेव्हा बाळ 9 महिन्याचं तेव्हा 9 महिन्याचं लसीकरण करून घ्यायचं. आता जेव्हा 9 महिन्याचं होईल तेव्हा त्या 9 महिन्याचं लसीकरण करून घ्यायचं. मग 16 महिन्याचं होईल तेव्हा 16 महिने लसीकरण नसते. 16 महिने ते 5 वर्षापर्यंत लसीकरण नसते, परंतु व्हिटॅमिन ए सप्लिमेंटचे डोस असतात ते द्यायचे. त्याच्यानंतर 6 महिन्याच्या बाळाला आपल्याकडे IIP सिरप असते, आयरन फोलिक ॲसिड सिरप असते आपल्याकडे. तर ते सिरप जे असते ते आठवड्यातून 2 वेळा द्यायचं, सोमवार आणि गुरुवारला द्यायचं. तर ते देतात तुम्ही बाळाला येतात. आणि 5 वर्षाचे बाळ असतात, 5 वर्षाचे बाळ असतात त्यांच्याबद्दल एक गोळी असते, पिंक टॅबलेट, गुलाबी गोळी. ती मिळते का तुम्हाला? कोण आहे 5 वर्षाचे? आणि म्हणजे 15 वर्षाच्या वरचे मुलं असतात, असे 10 वर्षाचे मुलं असतात, 10 ते 19 वर्षापर्यंत. त्या मुलांना किंवा मुलींना जसं ते हे आहे त्यांना निड्याकलाची गोळी असते, तर ती गोळी पण द्यायला पाहिजे. भेटत असते की तुम्ही एकदा चेक करून घ्या शाळेमध्ये. आपण शाळेमध्ये दिलेल्या आहेत गोळ्या, तशा शाळेमध्ये भेटतात की एकदा चौकशी करा किंवा आपल्या आशाताईला मागून घ्यायच्या. आणि तुमच्याकरता पण गोळ्या असतात, वीकली एक गोळी घ्यायला पाहिजे. आयरन फोलिक ॲसिडची एक वीकली गोळी घ्यायला पाहिजे, लाल गोळी. त्याच्यामुळे आपलं जे दर महिन्याला जो ब्लड लॉस होतो, दर महिन्याला पाळी घेतली, दर महिन्याला पाळीमध्ये जो ब्लड लॉस होतो
तो लाट भरून निघतो आपल्याला. आणि आपली प्रकृती चांगली राहते. हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं असलं की प्रकृती चांगली राहते, आजार होत नाही वेगळे. आणि म्हणजे अशक्तपणा वाढत नाही, चक्कर येत नाही, बाकीचे जे आजार आहेत ते होणार नाही. असं करायचं. ठीक आहे, थँक्यू. माझी माहिती मला आवडली असेल किंवा नसेल, पण मी सांगितलेल्या गोष्टी पालन करा, तुमचा फायदा होईल. ठीक आहे.